गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीं ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। पूज्यपाद गुरुमूर्ती श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो। आदरणीय खांडवे गुरुजी यांना नमस्कार करतो। आदरणीय पाठक सरांना विनम्र अभिवादन करतो आणि जनार्दन स्वामी महाराजांच्या या परिवारातल्या आपण सर्व बंधू भगिनींना मी विनम्र अभिवादन करतो। आज बहुतेक माझी परीक्षा व्हायची ठरवलेली आहे। बहुतेक या मालेतला सगळ्यात कठीण विषय मला देण्यात आलेला आहे। अध्यात्म आणि योगशास्त्र असा विषय दिला आहे। भगवद्गीतेचा थोडा बहुत अभ्यास स्वामीजींच्या कृपेने मंडळामध्ये गत 15 वर्षापूर्वी सुरू झाला, 16 वर्षापूर्वी सुरू झाला आणि त्यामुळेच बहुतेक माझी परीक्षा पाहण्याकरता हा विषय मला दिला आहे। भगवद्गीतेतलाच हा विषय असल्यामुळे अध्यात्म आणि योगशास्त्र असा हा विषय आहे। काही विषयांच्या संदर्भात नेहमी पारिभाषिक शब्द असतात। त्या पारिभाषिक शब्दांची परिभाषा, त्याचा अर्थ जाणून घेणं, त्याच संदर्भात जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्या शब्दांचे भाषांतर होत नाहीत। किती चांगले भाषेचे अभ्यासक असले तरी जे शब्द संस्कृतीशी निगडीत असतात त्या शब्दांचे त्या संस्कृतीच्या संदर्भातच अर्थ पाहिले जाऊ शकतात। दुसऱ्या कुठल्याही जगातल्या भाषेत त्याचे अर्थ नाही होऊ शकत, ट्रान्सलेशन नाही होऊ शकत। जसं माझ्या दिवंगत वडिलांना मी त्यांच्या श्राद्ध दिनी पिंडदान केलं, या वाक्याचं कोणी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करा म्हणून सांगितलं तर ते नाही करता येत, कारण तो त्या संस्कृतीशी निगडीत ते वाक्यच नाही आहे, ते शब्दच नाही आहेत। श्राद्ध काय, पिंडदान काय, कोणीतरी त्याचं ट्रान्सलेशन एकदा एका जणांनी केलंही होतं, आय ऑफर्ड राईस बॉल्स टू माय बिलेट फादर। आता त्याच्यामध्ये तो भाव येऊ शकत नाही जरी ते राईस बॉल्ससारखे दिसत असले तरी। त्यामुळे या शब्दांचे अर्थ जाणून घेताना त्या संदर्भातच जाणून घेणं आवश्यक असतं। आता जसा योग शब्द आहे, योग शब्द युनोनी जसाच्या तसा योग म्हणूनच स्वीकारला, योग दिन म्हणूनच स्वीकारला आहे। त्याला काही दुसरा पर्याय इंग्रजीतनं आलेला नाही आहे। तो योग शब्द म्हणूनच राहणार। परंतु त्याचा अर्थ काय जाणून घ्यायचा असेल तर तो आपल्याला त्याच माध्यमातून जाणून घेतला पाहिजे। योगशास्त्र शब्द जेव्हा म्हटला जातो तेव्हा शास्त्र म्हणजे काय, त्या शब्दाचाही अर्थ जाणून घेतला पाहिजे। तर संसारोत्तरणे युक्तिर्योगः इति इत्यभिधीयते। योगाच्या अनेक वेगवेगळ्या व्याख्या केल्या गेलेल्या आहेत, अनेक प्रकारांनी अनेक छटा आहेत त्याच्यात संसारोत्तरणे युक्तिर्योगभित्यभिधीयते अशी एक व्याख्या आहे। या भवसागरातनं, या संसार सागरातून सहजपणे पार
करून जाण्याची युक्ती म्हणजे योग. योग म्हणजे युक्ती, हा एक योगाचा अर्थ आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधः ही योगाची व्याख्या आपण सगळे जाणतो. योगाच्या भगवद्गीतेतच 3 व्याख्या सांगितल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये समत्वं योग उच्यते ही सगळ्यात पहिली आलेली व्याख्या आहे. समत्व, अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाणबा योगाचे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चित्ताचं समत्व हेच योग आहे. योगः कर्मसु कौशलम, कुशलतेने कर्मबंधनातनं सुटण्याचा उपाय म्हणजे योग आहे. अशा योगाच्या निरनिराळ्या व्याख्या आहेत. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. योगाची संज्ञा, योगाची व्याख्या काय तर दुःख संयोग वियोगम, दुःखाच्या संयोगाचाच वियोग करणारा तो योग आहे. म्हणजे सुख दुःख हे मनुष्य जीवनात या इहलोकामध्ये आपल्याला कर्मप्राप्त आहेत, ते येणारच आहेत, ते आपण टाळू शकत नाही. परंतु कितीही मोठं दुःख आलं तरी त्याचा चित्तावर परिणाम न होऊ देता आपले कर्तव्य करत राहणं हा योग आहे. जसा पावसात आपल्याला जायचं असलं तर आपण रेनकोट घालून जातो, पाऊस पडणं थांबत नाही. छत्री घेऊन जातो, पाऊस पडणं थांबत नाही, पण आपण ओले होत नाही. तसं गुरुणापि दुःखेन न विचाल्यते, कितीही मोठं दुःख आलं तरी त्या दुःखाच्या संयोगाचा वियोगच कर, म्हणजे ते संयोग त्या चित्तापर्यंत त्या दुःखाचा परिणाम होऊ देत नाही. आणि त्यामुळे जो योगी आहे तो कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्थिरपणे समत्व स्थितीमध्ये राहू शकतो, तो योग आहे. आता इथे दुसरा जो शब्द आलेला आहे तो आधी महत्त्वपूर्ण आहे, तोही तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. अध्यात्म. अध्यात्म शब्दाचा अर्थ काय ते जाणून घेणं आवश्यक आहे. अधि आणि आत्म असे त्याचं आपण ठोकळ विभाजन करू शकतो. अधि म्हणजे त्याच्यावर, त्यातला वरचा भाव, अधिक वरचा भाव. अधिकार शब्द आपण वापरतो, त्याचा एखादा अधिकारी व्यक्ती आहे, त्याच्यातला वरचा भाव आहे त्याचा इथे. आणि आत्म शब्द जो आहे तो अत हा धातू आहे. अत या धातूपासून तयार झालेला शब्द आहे. आणि मणिन हे त्याला लागलेलं काय म्हणता येईल आपल्याला, प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय लागला आहे तो मणिन हा प्रत्यय आहे. अत हा शब्द आहे, अत हा शब्द आहे. अत आणि मणिन, आता या सगळ्या त्याच्या व्युत्पत्तीकडे आपण जाता जाता त्याचा मुख्य म्हणजे त्याचा जो भावार्थ आहे तो जाणून घेणं आवश्यक आहे. आत्मशब्द जो आहे हा निरनिराळ्या अर्थाने वापरला जातो आणि त्याचे सगळे अर्थ बरोबर येतात. आत्मा किंवा आत्म हा जो शब्द आहे हा स्वविषयक आहे. आत्मा म्हणजे स्व. आता स्व म्हटल्याबरोबर काय काय आलं, सगळंच आलं. हा देह आला, हे इंद्रिय आले, ते हे मन आलं, ही बुद्धी आली, हे सगळं, याला सगळ्याला आत्मा शब्द वापरला जातो. आत्मा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा सगळ्या अर्थाने तो वापरला जातो. त्याच्या संदर्भ काय आहे त्यानुसार त्याचा अर्थ तिथे घ्यायचा असतो. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानमोसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर, असं जेव्हा तो आत्मशब्द येतो तो वेगवेगळ्या छटांनी तिथे येत असतो. तर हा अत शब्दामध्ये जे आहे ह्याच्यामध्ये सातत्य अभिप्रेत आहे. सातत्य गमने असं अत शब्दाबद्दल म्हटलं जातं. सातत्य, सातत्याने तो जात असतो त्याला अत. आणि अतती संतत भावेन देहांतरं गच्छती असं आत्मा शब्दाबद्दल जे वर्णन, ज्याला आपण डिक्शनरी मिनिंग म्हणू आपण, असं जे आलेलं आहे, अतती संतत भावेन देहांतरं गच्छती, म्हणजे देहांतर झालं तरी तो जात असतो पुढे, तो आत्मा आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही. देही, इथे देही शब्द जो आला आहे तो आत्मा या रूपाने आलेला आहे.
तर देहांतर झालं तरी त्याचा प्रवास चालूच असतो, त्याची गती सतत असते, त्याच्यात सातत्येनं गच्छती, तर सातत्य त्याच्यामधलं महत्त्वाचं आहे. आता हे त्याचे शब्दशः अर्थाचे भाग झाले, परंतु भगवद्गीतेत अभिप्रेत असलेले जे अर्थ आहेत ते आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. दुसरा शब्द आला शास्त्र, योगशास्त्र शब्द आला आहे. शास्त्र म्हणजे काय? संशनात शास्त्र इत्यभिधीयते. संशनात शास्त्र, ज्याचं जे संशय दूर करतं ते शास्त्र. मनुष्याचा संशय जे दूर करतं ते शास्त्र. आणि शासनात शास्त्र, ज्याचं शासन चालतं, ज्याच्या नियमामध्ये बद्ध राहून ते करायचं असतं ते शास्त्र आहे. शास्त्र कसंही करून टाकलेलं चालत नाही, कुठल्याच शास्त्रात चालत नाही. मग ते रसायनशास्त्र असो, भौतिकशास्त्र असो, जीवशास्त्र असो, जसं सांगितलेलं आहे शास्त्रात तसंच करायचं आहे. तसंच त्याचं पालन केलं तर तो विषय कळतो, तर तो संशय दूर होतो. तर हे योगशास्त्र असे हे दोन शब्द आजच्या विवेचनाकरता मला सांगितले गेले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी जी सुरुवात केलेली आहे ज्ञानेश्वरीची, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, त्या आत्मरूपाला त्यांनी नमस्कार केलेला आहे, त्याचा जय जयकार केला आहे. आणि त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे? स्वसंवेद्या. स्वसंवेद्या, तो स्वतःच ते जाणलं जाऊ शकतं, ते वेद्य आहे. वेद्य शब्दाचा पुन्हा दोन प्रकारे अर्थ येतो. वेद्य म्हणजे जे जाणलं पाहिजे ते, एखादी गोष्ट जी जाणायला हवी ते वेद्य, आणि जे जाणलं जाऊ शकतं ते पण वेद्य. तर आत्म्याबद्दल जाणलं जाऊ शकतं ते कोण जाणू शकतं? ते स्वसंवेद्य. स्वतःलाच ते जाणून घ्यायचं आहे, स्वतःलाच त्याचे अनुभव घ्यायचा असतो. त्यामुळे हे अध्यात्म, आणि अध्यात्म शब्द नुसता अध्यात्म शब्द म्हणून नाही येत. अध्यात्म ज्ञान किंवा अध्यात्म विद्या, जसं आत्ता ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे अध्यात्म विद्या किंवा अध्यात्म ज्ञान या हे असा तो शब्द येतो. अध्यात्म विद्या विद्यानाम असं 10व्या अध्यायात भगवंतांनी विभूती सांगितली. सगळ्या विद्यांमधली अध्यात्म विद्या जी आहे ती माझी विभूती आहे, म्हणजे माझंच रूप आहे, तो मीच आहे. ही अध्यात्म विद्या म्हणजे भगवंतच आहेत, इतकी महत्त्वाची ती विद्या आहे. मग ते ज्ञान काय? अध्यात्म ज्ञान किंवा अध्यात्म विद्या म्हणजे काय आहे? अध्यात्म ज्ञान म्हणायचं असेल तर आधी ज्ञान म्हणजे काय, पुन्हा त्या शब्दाबद्दल जावं लागेल. समर्थ रामदास स्वामींनी जी ज्ञानाची व्याख्या केली आहे त्याच्यासारखी सोपी व्याख्या अजून कोणीच केलेली नाही. अत्यंत सगळ्यात सरळ व्याख्या, पाहणे आपणासी आपण या नाव ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? पाहणे आपणासी आपण या नाव ज्ञान. मग आता आपण आरशासमोर उभं राहिलो, स्वतःला पाहिलं, आत्मज्ञान झालं का? झालं ना. स्थूल आत्मज्ञान झालं. स्थूल रूपाने आता शरीर हे सुद्धा जर आत्माच आहे म्हटलं जातं, किंवा इंद्रिय हे जर आत्माच म्हटलं जातात, तर ते स्थूल रूपाने आत्मज्ञान होतंच. परंतु जेव्हा आपण आरशात पाहतो, त्या आरशात पाहायच्या आधी आपण नसतो का? आरशात पाहिलं म्हणजे आपण झालो असं नाही आहे. आपल्याला आहेत, अस्तित्व आहेत. समोरच्या आरशात आपण दिसलो प्रतिबिंबित, तेव्हाच आपणा मानावे सत्य. आधी काय? आधी नाही. माऊली विचारतात प्रश्न, आरशात पाहिलं तेव्हाच आपण स्वतःला सत्य मानतो का? त्याच्या आधी पण आपण आहोत. पुढचा आरसा नेला लांब, झाले दिसेनासे प्रतिबिंब. आरसा काढून घेतला, प्रतिबिंब दिसेनासं झालं, तरी आपण नाही ऐसा अविलंब काय निश्चय करावा. म्हणजे आता मी नाही राहिलो, आता मी आलो, मी राहिलो नाही, असं नाही होत ना. आपण आहोत हे आपल्याला भाव आहे. तो जो मी आहे हा जो भाव आहे तो आत्मभाव आहे. आपण डोळ्यांनी बघितलं, कोणी बघितलं? चष्म्यांनी बघितलं की डोळ्यांनी बघितलं की बुद्धीनी बघितलं की मनाने बघितलं की मी बघितलं? चष्म्याच्या माध्यमातून डोळ्यांच्या हे दोन्ही, चष्मा हे उपकरण आहे, डोळा हे करण आहे म्हणजे साधन आहे. मन आणि बुद्धी हे पण साधनच आहेत.
आणि त्यातून त्याचा जो अनुभव घेतला ते दृश्य सुंदर आहे म्हणून आनंद झाला, सुख वाटलं, किंवा भयानक दृश्य पाहून दुःख झालं, हे ज्याला झालं तो कोण आहे? तो मी आहे. त्या मला जाणून घ्यायचं आहे. त्या मला जाणून घेणं म्हणजे अध्यात्म ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं. लहानपणापासून माणसाला हे प्रश्न पडत असतात, परंतु आपण ते हळूहळू सोयीस्कररित्या टाळून देत असतो. जसे जसे मोठे व्हायला लागतो तसे अजून टाळून द्यायला लागतं. लहानपणी असं नेहमी प्रश्न पडायचा की हे आपली पृथ्वी आहे, मग या पृथ्वीवरती इतकी मोठी पृथ्वीवर त्याच्यावर माझं अस्तित्व एवढंसं आहे, ही पृथ्वी या सगळ्या विश्वामध्ये एका धुळीच्या कणासारखी आहे, पण मग ते विश्व किती मोठं आहे असा प्रश्न लहानपणी पडायचा. हे विश्व किती मोठं असेल, किती मोठं असेल? बरं, मोठं आहे, खूप मोठं आहे, कुठेतरी ते संपत असेल आणि ते संपल्यानंतर त्याच्या पुढे काय असेल असा मनात विचार यायचा. परंतु जाऊ दे, आता ते डोक्याचा भुगा होतो म्हणून सोडून देतो आपण तो विचार. किंवा माझा जन्म झाला, माझे आई वडील, माझे आजी आजोबा, माझे पणजी पणजोबा अशा पिढ्या काही आठवतील त्याच्या पुढे, तर सगळ्यात शेवटी परमपिता कोण? तो परमात्मा. तो परमात्मा, मग त्याचा पिता कोण आहे? त्याला कोणीतरी त्याला तयार केलं असेल ना, हा प्रश्न सुद्धा लहानपणी येतो. या सगळे असे जे विषयक प्रश्न असतात हे प्रश्न येतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर या सगळ्या प्रश्नांमध्ये महत्त्वाचा, अनुत्तरित राहणारा, कधीकधी उत्तर सापडल्यासारखं वाटणारा प्रश्न म्हणजे मी कोण? तर आधी जी पहिली बुद्धी असते आरशात पाहिल्याबरोबर मी कसा दिसतो आहे, काय आहे, हे आपल्याला एक एक आरशात पाहणं, हे पहिली देहात्मबुद्धी तिथून सुरू होतं. मग मला दुःख झालं, मला असं आवडत नाही, मला तसं आवडत नाही, हे मला चालत नाही, हे माझा स्वभाव एक थोडासा आपल्याला लक्षात यायला लागतो. तर हे जाऊन खरं माझं स्वरूप काय आहे हे आपण शोधण्याचा जर प्रयत्न करायला गेला तर त्याकरता केला गेलेला प्रयत्न म्हणजे अध्यात्मज्ञान प्राप्त करण्याकरता केला गेलेला प्रयत्न. हे अध्यात्मज्ञान प्राप्त कुठून होतं? ते प्राप्त करून घेण्याकरता जे शास्त्र आहे ते योगशास्त्र आहे. अध्यात्मज्ञानाचं स्वरूप काय? भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे ज्याच्यात अध्यात्मज्ञानाचं वर्णन आलेलं आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानम इति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. अगदी स्पष्ट शब्दात भगवंतांनी सांगितलं आहे. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतज्ज्ञानम इति प्रोक्तम. ह्याला ज्ञान म्हटलं आहे. मग बाकीचं सगळं काय आहे? अज्ञानम यदतोन्यथा. बाकीचं सगळं अज्ञान आहे. म्हणजे आत्मशब्दाबद्दलचे आपण जे काही बाकीचे सगळे अर्थ पाहत असतो ते सगळे अज्ञानाचे अर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. जरी देह या रूपाने सुद्धा आत्मशब्द वापरला जातो, इंद्रिय म्हणून अर्थ वापरला जातो, मन बुद्धी म्हणून वापरला जातो, तरी ते सगळे अर्थ अज्ञानाचे अर्थ आहेत हे प्रतीत होतं याच्यातनं. बरं, अध्यात्मज्ञानाबद्दल जे म्हटलं आहे भगवंतांनी ते अध्यात्मज्ञान नित्यत्वम म्हटलं आहे. म्हणजे आत्मज्ञान होणं आधी आणि त्याच्यानंतर त्या ज्ञानाच्या सह नित्य राहता येणं, म्हणजे ती अनुभूती नित्य होणं. कोणी सांगितलं, प्रवचनकारांनी एखाद्याने सांगितलं की तू शरीर नाही आहे, तू इंद्रिय नाही आहेस, तू तर आत्मतत्व आहेस जे अविनाशी आहे, अव्यय आहे, जे कधी नष्ट होत नाही. हे शरीर नष्ट होऊ शकतं परंतु हे नष्ट होऊ शकत नाही. अच्छेद्यो यमदाह्यो यम अक्लेद्यो शोष्येवच. हे अच्छेद्य आहे, याला तोडू शकत नाही. अदाह्यो यम, हे जाळू शकत नाही. अक्लेद्यो, ह्याला भिजवू शकत नाही. शोष्य एवच, ह्याला हे सुकवलं जाऊ शकत नाही. नित्य सर्वगत स्थाणु, हे नित्य आहे आणि कुठे आहे तर सर्वगत आहे, म्हणजे सर्वत्र आहे.
हे अचल आहे, हे सनातन आहे वगैरे हे सगळं शाब्दिक ज्ञान खूप झाल्याबरोबर असं वाटायला लागतं की हो समजलं, हो खरं आहे, मी काही शरीर नाही आहे, मी तर ते आत्मतत्व आहे. आचार्य आदिशंकराचार्यांचं गीत गुणगुणायला लागतो मग. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहम न कर्णन न जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हटल्याने मी शिव होऊन जातो का? हे म्हणणं किंवा हे शब्दशः जाणणं ही एक गोष्ट आहे. संत गजानन महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. हे असंच अच्छेद्यो यमदाय योयम वगैरे विषयावरती प्रवचन चालू होतं. त्या प्रवचनकाराचं प्रवचन खूप छान झालं, सगळ्यांना खूप आनंद झाला. महाराज तिथे बाजूला खाटेवर बसून ऐकत होते. त्यांनी त्याला बोलावलं, जवळ बसवलं आपल्या. तो खूप मनात बापरे, महाराजांनी आपल्या जवळ मला बसायला, माझी काय आता, मी आता पोहोचलोच असंच वाटायला लागलं. महाराजांनी त्याला छान बोलला, तू चांगलं केलं, प्रवचन चांगलं झालं असं म्हटलं आणि ती खाट पेटली. महाराजांची लीला आहे ती. अशा लीला सगळे अनेक संत दाखवणार. ती खाट पेटल्याबरोबर तो उठायला लागला. महाराजांनी हात धरून बसवला. अरे तू काही जळत नाही म्हणे, तू काय काळजी करतो, अदाई हो यम. तर हे असं शब्दशः कळणं आणि त्याची अनुभूती येणं याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. म्हणून आपल्याला समजलं असं जे वाटतं तेच पहिल्यांदा समजण्याच्या आड येतं. अर्जुनाचं तेच झालं भगवद्गीतेमध्ये. पहिला अध्याय जो आहे भगवद्गीतेचा, अर्जुनाला सगळे आप्तस्वजनांना पाहिल्यानंतर त्याला दुःख झालं. तो बाकी सगळं आपलं कर्तव्य विसरला आणि मग नंतर धर्म काय आहे हे भगवंताला शिकवायला लागला की हे केल्याने सगळा अधर्म होईल. अधर्मो बिभवत्युत अधर्माभिभवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया वगैरे त्याचे काय परिणाम होतील वगैरे वगैरे ते सगळं भगवंताला अर्जुनाने सुनवलंय. तर हे सगळं सुनवल्यानंतर भगवंतांनी शांतपणे ऐकून घेतलं. एखाद्या सायकॉलॉजिस्ट, चांगला सायकॉलॉजिस्ट कसा असतो, तो पहिल्यांदा सगळं आधी ऐकून घेतो, त्याला काय म्हणायचं ते कधी मध्ये बोलत नाही. भगवंता एक शब्द मध्ये बोलले नाही आहे. आणि नंतर अर्जुनाला पहिल्यांदा दाटलं, फटकारलं, पण तरी पण अर्जुन म्हणे की बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं ठीक आहे, पण हे माझे आचार्य द्रोण, हे पितामह भीष्म, मी बाकी सगळ्यांचं मला समजलं, त्यांना मी मारून टाकीन, मला काही फरक पडणार नाही, पण यांच्याशी मी कसा लढू. तर ती जी त्याची आप्तस्वजनांबद्दलची जी बुद्धी होती त्याच्यामुळे जे अज्ञान, त्याचं ज्ञान झाकोळलं होतं, त्याच्यामुळे तो ते बोलत होता. म्हणून भगवंतांनी त्याला जो उपाय जेव्हा अर्जुन भगवंताला शरण आला, शरणागतीशिवाय ज्ञान प्राप्त नाही. आणि बाकी सगळ्या गोष्टी, कोणाला तहान लागली असेल त्यांनी न मागता त्याला पाणी दिलं पाहिजे. कोणाला भूकेला असेल कोणी, त्याला न मागता त्याला खायला अन्न दिलं पाहिजे. कोणी आजारी असेल, न मागता त्याला औषधाची व्यवस्था करून दिली पाहिजे. परंतु ज्ञान जोपर्यंत तो विचारत नाही तोपर्यंत, विचारल्याशिवाय कोणाला सांगू नये, हा ज्ञानाच्या बाबतीतला नियम आहे. आणि जे आपल्याकडे सध्या उलटं चाललं आहे, व्हॉट्सॲपवरती सगळं न विचारता सगळं येऊन पडत असतं. असो, वेगळा भाग झाला. परंतु विचारल्याशिवाय ज्ञान सांगू नये म्हणून भगवंतांनी अर्जुनाला, जोपर्यंत अर्जुन त्यांना शरण नाही आला तोपर्यंत त्यांना काही सांगितलेलं, अर्जुनाला काही सांगितलं नाही. शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. ही प्रपत्ती म्हणजे शरणागती, पूर्ण शरणागती. मला काही समजत नाही आहे हे कळणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. आणि ज्या क्षणी वाटतं की मला कळतं आहे त्या क्षणी ज्ञान प्राप्त होणं बंद होऊन जातं. ते अर्जुन जेव्हा भगवंताला शरण आला आणि शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलो आहे, माम शाधी, मला उपदेश करा, असं जेव्हा भगवंताला म्हणाला तेव्हा जो भगवंतानी केला उपदेश तो हा उपदेश आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा उपदेश कशाचा केला असेल तर स्वरूपाचाच उपदेश केला. अशोच्यानन वशोच्चस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः.
अरे तू खूप मोठ्या प्रज्ञावाण्यासारख्या गोष्टी बोलतो आहेस, पण ज्यांचे प्राण गेले आहेत आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत दोघांबद्दलही कोणी शोक करत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट जी सांगितली भगवंतांनी आत्मज्ञानाबद्दलच सांगितलं. जे मुख्य तत्त्व सांगायचं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगणे ही आपली परंपरा आलेली आहे. अजूनही हीच परंपरा आहे. विज्ञानामध्ये सुद्धा जो प्रयोग सिद्ध करायचा असतो ते मला काय सिद्ध करायचं आहे ते आधी सांगितलं जातं. एम प्रॅक्टिकल करताना वरती काय लिहितो आपण, एम, मला हे सिद्ध करायचं आहे. मग त्याच्याकरता लागणारं ॲपरेटस काय आहे, त्याच्याकरता त्याचं प्रोसिजर काय काय फॉलो करायचं आहे हे त्याच्यानंतर सांगितलं जातं. आणि मग सगळं तो प्रयोग केल्यानंतर मग शेवटी कन्क्ल्युजन, मला काय अनुभूती आली ती शेवटी लिहितो आपण. तसंच भगवद्गीतेची रचना आहे. सगळ्यात पहिल्यांदा मुख्य तत्त्व काय आहे ते सांगितलं आणि ते जाणून घेण्याकरता काय करायला लागेल त्याचे उपाय सांगितले, म्हणजे योगशास्त्र सांगितले. हे सगळे मोठे मोठे प्रश्न जाऊ द्या, आपल्याला सगळ्यात सरळ उपाय पाहायचा आहे आणि तो आपल्याला पूज्यपाद जनार्दन स्वामी महाराजांनी सांगितला. ते कुठे आत्मज्ञान आणि कुठे सगळ्याचं एवढी चिंतन करत बसता. नराचा होण्या नारायण करा हो नियमित योगासन. बाकी सगळं जाऊ द्या, तुम्ही हे करायला लागा, करायला लागा. भगवंतांनी सुद्धा हेच सांगितलंय पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा कर्मयोग सांगितलं. तू तुझं कर्तव्य कर, बाकी पुढचं सगळं होईल आपोआप. पण करायला सुरुवात केल्याशिवाय होणार नाही आहे. कुठून सुरुवात करायची आहे? योगासनांपासून सुरुवात करायची. आता ते मग ते यमनियम राहिले आमचे, आम्हाला आता आधी एकदम आसनं कशाला. अरे जे सांगितलं तेवढं करा. काही जिथे कृती पाहिजे, कृती केल्याशिवाय अनुभव येऊ शकत नाही. हे योगशास्त्र, हे अध्यात्मज्ञान, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळ्या अनुभवगम्य गोष्टी आहेत. त्या अनुभवानीच कळणार आहेत. कोणी कितीही सांगितलं, कितीही श्रेष्ठ प्रवचनकार येऊन बोलले आणि काही बोलले आणि त्या आत्मज्ञानाचे अर्थ शब्द फोडून सांगितले, अध्यात्मज्ञान म्हणजे काय सगळं फोडून सांगितलं, तरी ते कळणार नाही आहे. जोपर्यंत आपण सकाळी मंडळात जाऊन आसनं नाही करणार तोपर्यंत काही कळणार नाही. म्हणून स्वामीजींनी मार्ग सांगितलेला मार्ग सगळ्यात सरळ आणि सगळ्यात सोपा मार्ग तोच आहे. अजून हे ज्ञान प्राप्त करण्याकरता काही काही गोष्टींची जी आवश्यकता असेल ती काय काय आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा. श्रद्धा नसेल तर मनुष्य आयुष्यात कुठलंही ज्ञान, विज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजी काहीही समजून घेऊ शकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रियः. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यातल्या. एक तर कोणाला ज्ञान मिळतं? श्रद्धावान लभते ज्ञानम. ज्याची श्रद्धा आहे त्यालाच ज्ञान मिळू शकतं. लगेच विज्ञानाच्या विषयाच्या लोकांचे कान टवकारायला लागतात. श्रद्धा कसली आली डोंबल्याची? आम्हाला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, हे आमचं मत आहे. विज्ञानाचं मत असं असतं, सिद्ध करून दाखव. आचार्य विनोबा भावेंनी याच्याकरता खूप छान उदाहरण दिलं. ते म्हणाले की एकदा शिक्षक वर्गात शिकवायला लागले. बिंदू, रेषा, त्रिकोण, भूमिती शिकवत होते. बिंदूची व्याख्या केली. बिंदूची व्याख्या काय आहे? बिंदू ही अशी गोष्ट आहे की ज्याला लांबी, रुंदी किंवा जाडी नसते. आता ज्याला लांबी, रुंदी आणि फळ्यावरती बिंदू दाखवतात. अ हा बिंदू आहे, एक टिंब केलं आणि अ हा बिंदू आहे. ए इज ए पॉइंट. आता एखादा विद्यार्थी जो पक्का असेल तो म्हणतो, काय म्हणतो, सर तुम्ही तो काढला बिंदू, त्याला तर थोडीशी जाडी आहे, त्याला थोडी लांबी रुंदी आहे त्याला. अरे तो कल्पना कर, सपोज ए इज ए पॉइंट. तर पण तुम्ही सांगितलं की बिंदूची व्याख्या सांगितली की त्याला लांबी, रुंदी, जाडी काहीच नसते. अशी तर कुठलीच गोष्ट अस्तित्वात असू शकत नाही. मग ते म्हणतात की अरे सपोज, कल्पना कर. तो म्हणेल की मी कल्पना का करू? जी गोष्ट अस्तित्वातच असू शकत नाही ती आहे अशी मी कल्पना का करू? ते म्हणाले की तू, मी बोलतोय म्हणून माझ्यावर श्रद्धा ठेवून कर, मी असं कसं मानीन? ते म्हणतील जर तुझी याच्यावर श्रद्धा नसेल ना तू वर्गाच्या बाहेर जा, तू भूमिती कधीच शिकू शकत नाही. कारण जो
बिंदूलाच मानणार नाही, त्याला रेषेची काय व्याख्या सांगणार पुढची? बिंदूंचे सगळ्यांचा मिळून समूह झाला की मग ती रेष तयार होणार आहे, तर ती सांगणार कशी तुला? तुझी श्रद्धा ठेवावीच लागते ना, की अशी काही गोष्ट जी अस्तित्वात नसते ती आहे. ती जेव्हा श्रद्धा ठेवतो तेव्हा ते गणिताच्या पुढच्या व्याख्या समजायला लागतात. कशाला परमाणू आपण म्हणतो, सगळं परमाणू परमाणू, मग परमाणूच्या आतमध्ये काय आहे? तर इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत आणि स्पेस आहे. कुठल्या सायंटिस्टनी परमाणू पाहिला आहे? कोणीच नाही पाहिलं. मग आम्ही का बरं विश्वास ठेवायचा? आणि त्यांनी ते मॉडेल केलं तयार, त्यांनी ती कल्पना केली की असं न्यूक्लियस असतो, त्याच्या आतमध्ये न्यूट्रॉन्स असतात, त्याच्यात प्रोटॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. कोणी पाहिले इलेक्ट्रॉन्स फिरत असतात? म्हणजे कोणीच पाहिलेलं नाही आहे, पाहिलं कोणीच नाही आहे. परंतु त्याच्यावर श्रद्धा ठेवून मग त्याला अनुसरून जसे जसे प्रयोग करत गेले आणि जसे जसे प्रयोग केल्यानंतर तशी जशी अनुभूती येत गेली आणि एका दिवशी प्रयोग करताना त्या परमाणूचा विस्फोट झाला, तेव्हा तो ॲटम बॉम्ब आपण बघितला, तेव्हा हो त्यांनी सांगितलेलं बरोबर असलं पाहिजे, कारण त्याचा असा विस्फोट झाला, अशी त्याच्यातनं ऊर्जा निघाली आणि ही सगळी ऊर्जा त्या मॅटरमध्ये भरलेली आहे वगैरे वगैरे. हे सगळं आपल्याला अनुभवांती सिद्ध होतं. तर हे सगळे शास्त्र, योगशास्त्र म्हणा किंवा अध्यात्मज्ञान म्हणा, हे कुठल्याही नुसत्या शब्दांनी कळू शकणारं नाही आहे. जोपर्यंत त्याची अनुभूती येणार नाही तोपर्यंत ते कळू शकत नाही. अर्जुनाचे तर आपल्यावर इतके थोर उपकार आहेत की या सगळ्या गोष्टींकरता जे काही आवश्यक प्रश्न आहेत, ज्या डिफिकल्टीज आहेत, त्या त्यांनी आधीच विचारून ठेवले आहेत आणि अर्जुनाने या सगळे प्रश्न विचारले आणि म्हणून त्याचे उत्तरं आपल्याला मिळतात. या मार्गावर जेव्हा योग मार्गावर आपण चालायला लागतो आणि निरनिराळ्या शब्दांचे अर्थ किंवा काय जाणून घ्यायचं असतं, तर ते जाणून घेण्याकरता जे प्रश्न मध्ये येतात ते सगळे प्रश्न अर्जुनाने विचारले. 7व्या अध्यायाच्या समाप्तीच्या वेळेला भगवंतांनी काही मोठे मोठे शब्द वापरले. साधी भूतादि दैवम माम साधी यज्ञंच ये विदु प्रयाण काले वगैरे वगैरे. तर हे सगळे शब्द वापरल्यानंतर अर्जुन भांबावल्यासारखं पाहतोय. लगेच पहिला प्रश्न विचारला, किंतत ब्रह्म किमध्यात्मं किंकर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथं ज्ञेयोसी नियतात्मभि. असे अर्जुनाने सगळे 6-7 प्रश्न एका झटक्यात विचारून टाकले. त्यात सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, किंतत ब्रह्म. तू ब्रह्म शब्द वापरला, ब्रह्म काय आहे? किम अध्यात्मम, अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? किं कर्म पुरुषोत्तम. अधिभूतंच किम, अधिभूत म्हणजे काय? भूतभावाच्या वरती अधिभाव, अधिभूत भाव तो काय आहे? अधिदैवं म्हणजे काय? हे सगळे शब्द अर्जुनाने भगवंताला विचारले आणि त्याचं उत्तर देताना भगवंतांनी काय सांगितलं? एकेका शब्दात सगळे उत्तरं दिले. आता त्या शब्दाची फोड करत बसा तुम्ही आणि त्या शब्दाचा अर्थ लावत बसायचे. भगवद्गीता हा अतिशय छोटासा ग्रंथ आहे आणि सगळ्या ज्ञानाचं सार भगवद्गीतेत आलेलं आहे. म्हणजे सगळ्या वेदांचं सार म्हणा, उपनिषदांचं सार म्हणा, सगळं भगवद्गीतेत आलेलं आहे, समावलेलं आहे. हे तर एवढे मोठे मोठे ग्रंथ. महाभारताचं सार भगवद्गीता. महाभारत किती लाख श्लोकांच्या वरती, भगवद्गीता किती खिशात मावेल एवढी, 700 श्लोकाचं पुस्तक, ते हेही बोल टाईपमधलं. तर अशा भगवद्गीतेत सगळे शब्द आलेले असल्यामुळे किंवा सगळं ज्ञान समावलेलं असल्यामुळे त्या शब्दांचे अर्थ जसे जसे आपण उलगडत जातो तसे तसं ते थोडं थोडं उलगडायला लागतं. भगवंतांनी एका शब्दात सांगितलं, अक्षरम ब्रह्म परमम. परम अक्षर म्हणजे ब्रह्म. अक्षर ज्याचं क्षरण होत नाही, जे नष्ट होत नाही. मग लगेच आत्मा आमचं इथं होत नाही नष्ट, आम्ही तर आत्मरूप आहोत. परंतु अक्षरम परमम अक्षरम 2 विशेषण लागले. जे परम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, ते ब्रह्म आहे. मग अध्यात्म म्हणजे काय? अक्षरम ब्रह्म परमम स्वभावोध्यात्म उच्यते.
स्वभाव म्हणजे अध्यात्म. माझा स्वभाव, मी स्वतः, मी असण्याचा जो भाव आहे ते अध्यात्म आहे. त्याला आणि अध्यात्म आहे, आधी वरचं आहे, त्यातली जी वरची अवस्था, त्या आत्मरूपाची जी सर्वोच्च अवस्था आहे ती जाणून घेणं म्हणजे अध्यात्म ज्ञान प्राप्त करणं. म्हणजे स्वतःला परिपूर्ण रूपाने सर्वोच्च अवस्थेला स्वतःच्या जाणून घेणं म्हणजे अध्यात्म ज्ञान. स्वभाव, माझा स्वभाव असा आहे, मी चिडका आहे, मी रडका आहे, हा स्वभाव नाही. मी माझं स्वतःचं असणं म्हणजे काय आहे, तो माझा स्वभाव, तो जाणून घेणं म्हणजे अध्यात्म ज्ञान. आता हे जाणून घेतलं, जसं आत्ता सांगितलं की त्या प्रवचनकारांनी सांगितलं की मी कटत नाही, रडत नाही, जळत नाही, भिजत नाही, हे माझं खरं स्वरूप आहे. हे माझं खरं स्वरूप आहे कळल्यानंतर मला कळलं का? कळल्यानंतरही कळत नाही. आणि म्हणून ज्ञानाची व्याख्या करताना भगवंतांनी म्हटलं अध्यात्म ज्ञान नित्यत्वम. त्याच्यात नित्य त्या भावात राहता येणं. योगामध्ये आणि या ज्ञानामध्ये दोघांमध्येही नैरंतर्याचं फार महत्त्व आहे. थोड्या वेळाकरता समजलं, एक क्षणभराकरता समजलं, क्षणभर समजल्यासारखं वाटलं म्हणजे ते नाही. त्याच्यात त्या अवस्थेमध्ये नित्य राहता येणं. अध्यात्मज्ञान नित्यत्वम. आणि तत्वज्ञान, पुन्हा हाही शब्द एक आला. तत्वज्ञान म्हणजे काय? लगेच आपण सांगतो फिलॉसॉफी. असे आपण ट्रान्सलेशन करायची आपल्याला सुद्धा सगळ्यांना सवय होऊन जाते. तत्वज्ञान म्हणजे काय? फिलॉसॉफी, दर्शनशास्त्र. तत्वज्ञान म्हणजे दर्शन. पण त्याचा अर्थ काय? तत् म्हणजे काय? ते. तत् म्हणजे ते. आणि त्व जेव्हा उपसर्ग लागतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? त्याचा भाव. बालकाचं बालकत्व, वृद्धाचं वृद्धत्व, मातेचं मातृत्व, पित्याचं पितृत्व, हे शब्द आपण वापरतो. तर ते त्व म्हणजे त्याचा भाव. मातेचा भाव म्हणजे मातृत्व. आता मातृत्व भाव काय आहे हे कोणाला कळू शकतं? फक्त मातेलाच कळू शकतं. मातृत्व भाव काय आहे हे वृद्धत्व काय आहे हे वृद्ध झाल्यानंतरच कळतं. तोपर्यंत आपल्या मस्तीत असतो मनुष्य. बालकाबरोबर बालकत्व म्हणजे काय? बालकांबरोबर थोडं बालक होऊन खेळलं तर थोडं त्याचा अनुभव येऊ शकतो. परंतु तत्व, त्याचा भाव काय आहे, त्याचं पण काय आहे, बालपण, म्हातारपण, तसं तत्पण म्हणजे त्याचं पण, त्याचा भाव काय आहे म्हणजे त्याला म्हटलंय तत्व. तत्व आणि त्याचा अनुभव होणं म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञान हा शब्द इतका खोल आहे, आपण सहजपणे वापरून टाकतो, परंतु त्याच्या भावाचं अनुभव होणं. आता त्याचा भाव म्हणजे कोणाचा? त्या परमेश्वराचा, ज्याच्याशी एकरूपता साधायची आहे. त्याचा भाव काय आहे म्हणजे रेट नाही, त्याचं पण काय आहे हे जाणून घेण्याकरता कोण काय व्हावं लागेल? कोण जाणून घेऊ शकेल? परमात्माच जाणू शकतो. त्याचा भाव काय आहे हे परमात्माच जाणून घेऊ शकतो. म्हणजे काय व्हावं लागेल आपल्याला ते जाणून घेण्याकरता? परमात्माच व्हावं लागेल. परमात्मा क्षमा त्याला, आणि मग त्याला अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम हे एवढं सगळं जेव्हा होईल तेव्हा एतज्ज्ञानम इति प्रोक्तम. भगवंत म्हणतात तेव्हा ज्ञान त्याला म्हणायचं ते खरं ज्ञान आहे. बाकीचं सगळं अज्ञानम यदतोन्यथा, बाकीचं सगळं अज्ञान आहे. तर त्या अवस्थे म्हणजेच काय? जोपर्यंत नराचा नारायण होत नाही तोपर्यंत पूर्ण अज्ञान आहे. उगाच आपल्याला काहीतरी समजायला लागला आहे आणि आता आपण बोलतोय, त्याचा अहंकार बाळगायचं काही कारणच नाही आहे. जोपर्यंत त्या अवस्थेत आपण जाऊन तो अनुभव स्वतः घेऊ शकत नाही
तोपर्यंत अज्ञानम यदतोन्यथा, ते सगळं अज्ञानच आहे. स्वभावोध्यात्मुच्यते, हे स्वभाव हा आपल्याला कळतो का? आपला स्वभाव खरा तो आदि शंकराचार्यांना कळतो, तो संतांना कळतो. आणि जेव्हा त्यांना कळतो ना, तेव्हा त्यांना त्यांचं काय नष्ट होतं? अज्ञान नष्ट होतं. म्हणजे काय? अज्ञान म्हणजे भेददृष्टी, म्हणजे अज्ञान. आणि सर्वत्र समदर्शन होणं, एकच दर्शन होणं, तेव्हा त्याला म्हटलं जातं ज्ञान. तर ते ज्ञान झालं असं जर का कोणाला वाटत असेल तर त्याची समदृष्टी सर्वत्र आली का? सर्वत्र समभाव येऊ शकतो का? असा जेव्हा सगळ्यांमध्ये समदृष्टी येते, असा योगी मग जेव्हा होतो तेव्हा सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते. भगवंता आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. आत्मौपम्येन तो परमात्म्याला सगळ्यांमध्ये पाहतो आणि सगळ्यांमध्ये परमात्म्याला पाहतो. ही जेव्हा दृष्टी मनुष्याला प्राप्त होते तो परमयोगी आहे, म्हणजेच तो परमज्ञानी आहे. त्याला आत्मज्ञान झालं. तो योगाची अत्युच्च स्थिती आणि ज्ञानाची अत्युच्च स्थिती ही काही वेगळी नाही आहे. आम्हा झाले ब्रह्मज्ञान आहे ऐसे बडबडती कित्येक जन. ब्रह्मज्ञान झालं असं कोणी म्हणत नाही. उलट ज्याला झालं असं झालं असतं तो कधीच म्हणत नाही. जसं नेहमी गुरुजी सांगत असतात की माझी कुंडलिनी जागृत झाली वगैरे असं कोणी जर म्हणत असेल तर तो खोटं बोलतो आहे म्हणून समजायचं सर. का असं ज्याची जागृती होते किंवा ज्याला ते ज्ञान प्राप्त होतं तो कधीच बडबड करत नाही. तर हे आत्मज्ञान होणं म्हणजे ही समत्वाची दृष्टी येणं, म्हणजेच योगाची दृष्टी येणं. आणि त्याच्याकरता जो मार्ग आहे तो हा एकमेव मार्ग जो पूज्यपाद जनार्दन स्वामींनी आपल्याला सांगितला, करा हो नियमित योगासन. आपल्याला त्याची त्यामुळे चिंता करायचं कारण नाही आहे. परंतु मधून जसं आता आपलं हे एक सगळ्यांबरोबर आपण चिंतन करतो आहे, तर ह्या विषयावर थोडं मधून चिंतन झालं तर काय मिळतं? तसं त्यांनी सांगितलं की प्रेरणा मिळण्याकरताच आहे हे सगळं, की आम्ही जे करतो आहे ती वाटचाल अगदी बरोबर आहे आणि हीच करत राहू, तेव्हा ती समदृष्टी यायला लागेल. जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्याला हे जे गीतेतलं ज्ञान आहे किंवा गीतेचा मार्ग आहे हा अत्यंत सहज रूपाने आचरणात आणण्याकरता शिकवलं. एक तर सगळ्यात पहिलं काम सांगितलं, काही विचारू नका, काही नाही, जे आहे सांगितलं तेवढे आपले आसनं करा. मग जीवाला कंटाळाही यायला लागतो. काय तेच रोजचं आपलं उत्थित विवेक आसन चाललं आहे, शरीर संचलन चाललं आहे, ते रोज तेच करून काय होणार आहे? पण ते करत राहायचं. त्याच्यातनं काय होणार आहे याची चिंता न करता केलं की तो कर्मयोग झाला. माझं तर वजन काही कमीच होतच नाही आहे, अजून इतके वर्ष झाले आसनं करतो आहे. मी वजन कमी करण्याकरता आसनं करत असेल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. आसनं कशाकरता करायचे याचे स्वामीजींनी सांगितले म्हणून करायचे. श्रद्धावान लवते ज्ञानम, त्यांनी सांगितलं आहे म्हणून करत राहायचं. हे जर आपण करत राहिलो तर यांनी काय होतं? हा कर्मयोग होऊन जातो. आश्रम स्वच्छता करायची, कशाकरता करायची? करायला लागली की केल्याबरोबर जे मिळतं ते सुख मिळतं, ते समाधान मिळतं. की मी काहीतरी आश्रमाचं आज काहीतरी काम केल्याचं मला समाधान मिळतं, ते समाधान धरून ठेवायचं. करायचंच कशाकरता? योगाभ्यास सगळं जर शोधायचंच असेल तर समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने. तर ते समाधान कसं मिळवायचं ते स्वामीजींनी सहज शिकवून टाकलं. जरा सतरंजा झटकून या, समाधान मिळेल. सुरुवातीला वाटतं सतरंजा झटकल्याने काय मिळत आहे, परंतु जेव्हा लक्षात येतं की हो तिथे काय मिळतं, तिथे स्वामींच्या कामात लागल्याचा आनंद मिळतो. आणि स्वामींच्या कामात लागलो म्हणजे मग माझ्यात आणि त्यांच्यात काय वेगळं राहिलं? ते जे एकत्व यायला लागतं ते तिथून हळूहळू प्रवेश करायला लागतं, ते नकळत प्रवेश करतं. एखादं मोठं संयंत्र असेल, मोठा प्लॅन्ट आहे, जसं आता कोराडीचा खापरखेड्याचे MSCBचे प्लॅन्ट्स आहेत, त्या सगळ्या प्लॅन्ट्समध्ये असंख्य पार्ट्स लागलेले असतात. कुठे एखादं चक्र फिरत असतं, कुठे एखादी पिस्टन असते, कुठेतरी बॉयलर असतं,
कुठे नटबोल्ट्स आहेत, काही नुसतं फाउंडेशन आहे ज्याच्यावर ते सगळं उभं आहे. अशा अनेक गोष्टी असतात. आता तो प्लॅन्ट काय आहे, हे सगळ्या गोष्टी मिळून तो प्लॅन्ट आहे. त्यातला प्रत्येक पुर्जा म्हणजे तो प्लॅन्ट आहे. आता तो पुर्जा जर स्वतःला म्हणत राहील जोपर्यंत की मी एक स्पेअर पार्ट, मी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मी जर माझं हे जर व्हील फिरलं नाही तर काय वीज जनरेट होणार आहे, असं जर त्याच्या मनात विचार आला तर ते तिकडे फाउंडेशन हलतं. फाउंडेशन हल्ल्यावर त्याला कळतं की ते फाउंडेशन आहे म्हणून मी फिरू शकतो आहे. तर हे असं मंडळातलं काम चालतं. तर मंडळातल्या कामामध्ये सुद्धा कुठलं तरी एक छोटंसं काम मी करतो, तर त्याचा जर मला अहंकार व्हायला लागला की मी हे करतो तर मी त्याच्यापासून वेगळा होऊन जातो. आणि त्याच ह्याच्यात जेव्हा मी पण त्यातला एक पुर्जा आहे, मी पण एक स्पेअर पार्ट आहे, नाही मीच हे मंडळ आहे. स्वामीजी आणि मी माझ्यात अंतर कुठे आहे. स्वतः स्वामीजींनी हे स्वतः करून दाखवलं आणि म्हणून त्याचं महत्त्व पटलं. ज्यांनी स्वामीजींना बघितलं आहे त्यांनी कधीही त्यांना रिकामं बसलेलं पाहिलेलं नाही. सतरंजा शिवताना मी स्वतःच पाहिलेलं आहे आणि झाडू घेऊन अंगण झाडताना सुद्धा पाहिलं आहे. ते हे त्यांनी करून दाखवलं म्हणून आज ते काम तसंच चालू शकतं. आणि ते करताना हे सगळ्या केल्याने काय होतं, कर्मयोग कशा करता करायचा, पुन्हा तोही प्रश्न येतो. कर्मयोग केल्याने काय होतं, चित्तस्य शुद्धये कर्मणः. कर्मयोगाने कर्म केल्याने चित्ताची शुद्धी होते, आपल्या अंतरंगाची शुद्धी होते. आपल्याला आत्मज्ञान पाहिजे ना, आपलं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे ना. स्वरूप पाहण्याकरता आपण आरसा पाहतो, आतलं अंतरंगातलं स्वरूप पाहण्याकरता अंतरंगात झाकून पाहावं लागेल. मग अंतरंगात झाकून पाहिल्यानंतर जर अंतरंग मध्ये खूप खळबळ असेल, चित्तामध्ये खूप वृत्ती असतील, चित्त गढूळ असेल, तर आपल्याला स्वरूप दिसेल का. पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहताना पाण्यामध्ये जेव्हा खूप खळबळ असते तेव्हा ते प्रतिबिंब दिसत नाही. त्या पाण्यामध्ये खूप घाण असते तेव्हा ते प्रतिबिंब दिसत नाही. परंतु नितळ स्वच्छ शुद्ध स्थिर पाणी जेव्हा असतं तेव्हा प्रतिबिंब दिसतं. तर ते चित्त स्थिर शांत शुद्ध कसं होईल, जेव्हा कर्मयोग आपण काय करायचं आहे माहिती नाही, स्वामीजींनी सांगितलं आम्हाला हे करायचं, आम्ही करतोय बस, असं करून जेव्हा आपण ते कर्म करायला लागतो तेव्हा तो कर्मयोग होतो आणि आपोआप चित्त शुद्ध व्हायला लागतं. हे केल्याने काही होणार नाही आहे, हे काही केल्याने काही होणार नाही आहे असं म्हणून काहीच होणार नाही आहे, केल्याने काहीतरी होणार आहे. एकदा एक शिष्य गुरुजवळ गेला, गुरुजी मला तुम्ही इतके वर्षांपासून शिकवत आहे, मला ते काही आत्मज्ञान वगैरे काही होत नाही आहे, तुम्ही काहीतरी उपाय सांगा ना मला की ज्याच्यामुळे मला आता आत्मज्ञान होईल. ते म्हणाले एक काम कर, ते कोपऱ्यात काय ठेवलं आहे, तो म्हणे टोपलं आहे. म्हणे कशाचं टोपलं आहे, तो म्हणे कोळशाचं टोपलं आहे. एक काम कर म्हणे, ते कोळशी कुठेतरी काढून ठेव आणि त्या टोपल्यात पाणी घेऊन ये. तो शिष्य म्हणाला टोपल्यात पाणी कसं आणणार आहे गुरुजी, ते पाणी राहणार आहे का टोपल्यात, मी तुला जे सांगितलं आहे तेवढं कर. आता गुरूंची आज्ञा, त्यांनी ते काढून ठेवले टोपले आणि पाणी आणायला गेला. नदीवरनं पाणी टोपल्यात भरलं आणि घेऊन धावत सुटला की काहीतरी थोडंसं तरी वाचेल तिथे जाईपर्यंत. काही नाही, जाईपर्यंत सगळं गळून गेलं. तो म्हणाला, गुरुजींनी विचारलं त्याला आणलं का पाणी, नाही गुरुजी मी तुम्हाला सांगितलं ना त्याचा काही उपयोग होणार नाही आहे, मी तुला जेवढं सांगितलं तेवढं कर, टोपलं घेऊन जा पाणी घेऊन ये. तो बिचारा काय करतो, पुन्हा गेला, थोडा अजून जोरात धावत आणण्याचा प्रयत्न केला. ते पाणी काही नाही, तिथेपर्यंत येईपर्यंत थोडं आलं असेल, पुन्हा सगळं गळून गेलं. 2दा झालं, 3दा झालं, तिसऱ्यांदा गुरूंनी पुन्हा पाठवलं त्याला. शेवटी तो असं त्यांनी ते टाकलं टोपलं आणि गुरुजी तुम्ही मला म्हणताय आणि काही होणार नाही आहे, तुम्ही मला उगीच, मी आता थकलो म्हणे, मी आता नाही याच्या पुढे चालू शकत. तू आता चालू शकत नाही ना, ते म्हणे नाही आता नाही चालू शकत. बरं म्हणे आता मला सांग काहीच होणार नाही का, त्यामुळे काही उपयोग होणार नाही म्हणे. आण ते टोपलं इकडे. ते टोपलं आणलं. तो म्हणे हे टोपलं नेलं तेव्हा कसं होतं, काळं होतं, आता कसं झालं, स्वच्छ झालं, पाण्याने आणून आणून स्वच्छ झालं. ते स्वच्छ झालं ना टोपलं. हे आपलं टोपलं स्वच्छ करायचं असेल तर आपल्याला हेच करत राहायचं. स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहिलं
तर आपोआप आपलं चित्त शुद्ध, चित्तस्य शुद्ध ये कर्मणः. का करायचं विचारायची गरजच नाही आहे. म्हणून गीतेतला जो कर्मयोग सांगितला तो काय सांगितलं, तू विचारू नको, तुझं कर्तव्य आहे ना, मग तू कर, त्याच्यातनं पाप लागेल पुण्य होईल याची काही चिंता करू नको. माझं कर्तव्य आहे, मी केलं पाहिजे, हा सरळ सरळ कर्मयोग सांगितला. आता तो लोकांना असं वाटतं की हे मूर्खपणा आहे, आणि काय होणार आहे, यांनी काय होणार आहे असं म्हणणाऱ्याला कधीच होणार नाही, कारण तो करणारच नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, केल्याशिवाय होणार नाही आहे. आणि भगवंत काय, स्वामीजी काय, या सगळ्यांचे उपदेश का बरं तेवढेच अजूनही लागू होतात. 5125 वर्ष होतात यावर्षी गीतेला. भगवंतांनी 5125 वर्षापूर्वी सांगितलेली गीता आजही तेवढीच यांनी आपण का वाचतो, कारण भगवंतांनी स्वतः केलं आणि मग सांगितलं. काय नाही केलं, गुरं हाकण्याचं काम केलं, उराख्याचं काम केलं, यज्ञामध्ये उष्टे ताटं उचलण्याचे कामं केले. अर्जुनाला भगवंत म्हणतात, अरे ते बाकी जाऊ दे, मी इथे तुझा रथ चालवायला बसलो आहे ना, काय अडलं आहे माझं, तुला असं काही वाटतंय का की मला काही मिळालं नाही आयुष्यात म्हणून मी आता चला हे रथ चालवलं तर मला मिळेल. असं काही नाही आहे की जे मला आयुष्यात मिळालेलं नाही आहे आणि मिळवायचं आहे. तो त्रिलोकाचा स्वामी आहे, त्याला काय मिळवायचं आहे, तरी पण हे रथ हाकतो आहे ना इथे. आणि नुसते रथ हाकत नाहीत भगवंत. युद्धामध्ये संध्याकाळच्या वेळेला जेव्हा युद्धविराम होतो तेव्हा जसे माणसांना बाण लागतात तसे त्या घोड्यांनाही बाण लागलेले असतात. ते त्यांचे जखमा धुवायच्या, स्वच्छ करायच्या, त्यांचा खरारा करायचा, हे सगळे कामं भगवंतांनी स्वतः केलेले आहेत. त्यांनी जर का असं विचारलं असतं, हे आता मी खरारा करीन कशाला, माझ्या पगारात हे नाही इन्क्लुडेड, असं नाही म्हटलं भगवंतांनी. मनुष्य पहिल्यांदा तोच विचार करतो की मला काय मिळणार आहे. आमचा एक मित्र, आमच्या कॉलेजमधला मित्र, त्याला त्यावेळेला MSCBमध्ये खूप सहज नोकरी लागायची की ग्रॅज्युएट झाल्याबरोबर ते मार्कशीटची झेरॉक्स फोटोकॉपी काढायची आणि एक कागदावर ॲप्लिकेशन लिहायची, तर लगेच नोकरी मिळायची. ती वर्कच्याच बेसिसवर नोकरी मिळायची सुरुवातीला, आणि 10 रुपये रोज मिळायचा इंजिनियरला. आणि असं 1-2 महिने केलं की त्याच्यानंतर मग तो परमनंट व्हायचा आणि मग ते पगार वाढत जायचे. परंतु तसा आमचा एक अखिलेश नावाचा आमचा एक मित्र, तो जॉईन झाला आणि तिकडे बॉयलरच्या तिथे जॉईन झाला होता. अचानक तिथलं प्रेशर वाढायला लागलं तर कोणीतरी त्याचा सिनियर ओरडला, अरे अखिलेश वो वॉल खोल दो. 10 रुपये में वॉल खुलता है क्या. हे असा विचार करणाऱ्या माणसाला कधीच काही नाही होऊ शकत. परंतु गुरूंनी सांगितलेलं आहे ना, त्याच्यावर जेव्हा पूर्ण श्रद्धा, म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम ही एक पहिली पायरी जरी असली, त्याच्याबरोबर तत्पर संयतेंद्रिय, तत्पर म्हणजे गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्याकरता तत्पर, ती तत्परता महत्त्वाची आहे. संयतेंद्रिय, त्याच्यावरती मग इंद्रियांवरती ताबा पण मिळवावा लागेल, कारण काही चांगली गोष्ट करायची असेल तर काही दुसरं सोडावं लागतं. योगाभ्यास करायचा असेल तर सकाळची पहाटेची झोप सोडायला पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. तर संयतेंद्रिय, इंद्रियांवर त्याच्याकरता नियंत्रण नियमन करणं आवश्यक आहे. तर अशा रीतीने हे शब्द जरी आपल्याला असे दिसायला खूप भारी असले आणि त्याच्या आतमध्ये आपण शिरण्याचा प्रयत्न केला तरी ते समजायला खूप कठीण असतात. परंतु जेव्हा स्वामींनी सांगितलेला सोपा मार्ग असतो तो आपण आचरणात आणतो तर तेच शब्द जेव्हा त्याची थोडी थोडी का होईना एक छोटीशी झलक जरी वाटली, एक छोटंसं समाधान जेव्हा मिळतं तेव्हा त्याची अनुभूती यायला लागते. आणि हे अनुभूतीचे क्षण हळूहळू पकडत जायचे, ते हळूहळू जमा करत जायचे. आणि असे जेव्हा आपण करत जाऊ तर जेवढे हे सगळं कठीण वाटणाऱ्या व्याख्या आहेत, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम वगैरे, किंवा योगश्चित्तवृत्ती निरोध हा म्हणायला सुद्धा चित्तवृत्तीचा निरोध होऊ शकतो का तसं विचार करायला गेलं तर आपलं चित्त किती 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 चंचल आहे. तो निरोध एक क्षणभर झाल्यासारखा वाटतो. ध्यानाचा अभ्यास करताना, ओंकाराची साधना करताना एक क्षणभर का होईना असं वाटतं की नाही कुठलाच विचार नव्हता आला मनात. तर तो जो क्षण आहे
तो म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचा क्षण आहे. तो त्याला देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. त्या सगळ्या मुक्ती त्याच्यातनं प्राप्त होऊ शकतात. ते क्षण हळूहळू पकडत जायचे आहे आणि ते पकडण्याकरता सांगितलेला मार्ग जो आहे आणि हळूहळू तो अनुभव स्वतःच घ्यायचा आहे. कोणतेही गुरु कोणाचा उद्धार करत नाहीत. उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. उद्धरेत आत्मना आत्मानं, स्वतःचा उद्धार. आता आत्मा आत्मा शब्द इथेही आला पुन्हा. स्वतःचा उद्धार स्वतः करायचा आहे. अपनी सुरक्षा स्वयं करे. आमच्या कन्स्ट्रक्शन साईटवरती नेहमी लिहिलेलं असतं. मग गुरु काय करतात? गुरु मार्ग दाखवतात. चालावं साधकालाच लागणार आहे. स्वामीजींनी आम्हाला मार्ग दाखवला आहे. चालावं आपल्यालाच लागणार आहे आणि जो चालेल त्याला त्याची अनुभूती होईल. ह्याच्यातलं हे ज्ञान केव्हा प्राप्त होईल त्याची पुन्हा चिंता करायची आवश्यकता नाही आहे. जेव्हा प्राप्त होईल तेव्हा प्राप्त होईल. महत्त्वाची गोष्ट आहे की या जीवनामध्ये, या आत्ताच्या ज्या मनुष्य जीवनामध्ये आपण जी काही योग मार्गावर प्रगती करणार आहोत ती कधीच वाया जाणार नाही आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या जन्मी सोबत काय घेऊन जाऊ शकतो? एक पैसा नेऊ शकत नाही, काही कपडे लत्ते नेऊ शकत नाही, किती आवडीचे असले तरी आप्तस्वजनांना नेऊ शकत नाही, आपलं घरदार नेऊ शकत नाही, काही नेऊ शकत नाही. पण एक गोष्ट आहे जी आपल्यासोबत जाते, ती म्हणजे योग मार्गावर केलेली प्रगती. ती कधीच वाया जात नसते. हे काही मंत्र नाही आहे. पुन्हा हे भगवद्गीतेतच 6व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते यवशोऽपि सहा जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. पूर्वाभ्यास, आपण काहीतरी मागच्या जन्मात केलेलं थोडा बहुत योगाभ्यास असेल की ज्याच्यामुळे आपण इकडे आकर्षिले गेलो. ह्रियते, आपण आकर्षिले गेलेलो आहे. स्वामीजींचे तो आवराच, त्यांचं तेजच असं आहे की त्याच्या प्रभावाखाली आपण आलो आहे आणि त्या तेजाचं अंश आपल्याजवळ आहे. तो अंश मी अंश नाही, ते तेजच मी माझं स्वरूप आहे. या अवस्थेला जाईपर्यंत आपल्याला हा योगाभ्यास करत राहायचा आहे. आचार्य आदिशंकर म्हणतात, सत्यपि भेदापगमे नाथ तवाहन नमामकीनस्त्वं सामुद्रो हि तरंगा क्वचन समुद्रो न तारंगा. कितीही झालं तरी समुद्राचा तरंग आहे. समुद्रावरती असंख्य लाटा आहेत. ती लाट म्हणजे काय वास्तवात? वास्तवात ती लाट म्हणजे समुद्रच आहे. परंतु त्या लाटेला जोपर्यंत वाटतंय मी लाट आहे तोपर्यंत ती लाट आहे. आणि ती लाट कोणाची आहे? सागराची लाट आहे, लाटेचे सागर नाही आहे. त्यामुळे आम्ही तसेच त्या परमेश्वरांचे, स्वामीजींचे एक अंश आहोत. तो आपला अंशी भाव, अंश आणि अंशी ही एक पुन्हा भक्तीची एक विधा आहे. तर तो भाव जागृत ठेवत स्वामींचं कार्य आपण सतत करत राहणं हाच एक अध्यात्म ज्ञान म्हणा किंवा योगशास्त्र जाणून घेण्याचा उपाय आहे. हे शब्द कितीही याच्यावर किस पाडला तरी ते शब्द तसे कळणार नाहीत. आपण त्यांच्या कार्यात स्वतःला झोकून देणं हाच एक मार्ग दिसतो आहे. ओम तत्सत. श्रीकृष्णार्पण.